नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य पुरुषोत्तम कायंदे. मी लोणार लेकचे तिथे गवर्नमेंट सर्टिफाइड गाइड आहे. हाय फ्रेंड्स, मेरा नाम है चैतन्य पुरुषोत्तम कायंदे. मैं लोणार लेक में एज अ गाइड करके काम कर रहा हूँ आणि मी जे हे काम आहे हे गेली 13 वर्षांपासून करतो आहे. और मैं ये जो काम है ये 13 साल से कर रहा हूँ. और ये वीडियो मराठी और हिंदी में बनाने का जो मकसद है वो एक ही है कि लोगों को पता चले कि सच्चाई क्या है. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतो आहे स्पेशली, की तुम्ही इतक्या लांबून लोणार सरोवर आणि परिसर पाहण्यासाठी येता, मंदिरं पाहण्यासाठी येता. आप सभी लोग जो हैं वो इतनी दूर दूर से आते हैं लोणार लेक और यहाँ का परिसर देखने के लिए, टेम्पल्स देखने के लिए. परंतु इथे आल्यानंतर आपण गाईड करत नाही, विदाउट गाईड फिरता. आणि कधी ऑनलाईन गाईड बुक करता, मला बुक करता समजा एक्झाम्पल, आणि नंतर माहीत होतं की तुम्ही दुसऱ्याच गाईडला कुठले तरी म्हणजे कोणाला तर दुसऱ्याला घेऊन गेले. सो इतने दूर आने के बाद आप ये नहीं सोचते कि गाइड करना चाहिए. और गाइड एग्जाम्पल आपने मुझे बुक किया, समझ लीजिए, और आप किसी दूसरे और के साथ चले जाते हैं. इसका कारण अभी तक पता नहीं चला, क्योंकि ऐसी घटनाएं मेरे साथ हुई है बहुत बार. तो मैं ये चाहता हूँ कि ऐसा दोबारा कभी मत हो. और यहाँ पे आना मतलब गाइड करना आपके लिए बहुत ही कंपलसरी है, मैं यही कहूँगा. जैसे आप अजंठा येल्लोरा में गाइड करते हो, वैसे या मैं कहूँगा कि उससे 10 गुना ज़्यादा मेहनत लोणार लेक और ये परिसर देखने के लिए लगती है. क्योंकि लोगों को लगता है कि अरे एक लेक तो है और क्या हो सकता है लोणार में. तो मैं आपको बता दूं कि लोणार लेक एक ही जगह नहीं है देखने के लिए. अगर आपको दिल से मेरे साथ लोणार देखना है तो कम से कम आपको 1.5 दिन तो लगता ही है पूरा, ठीक है. और ये ग्रुप्स के हिसाब से फिर चार्जेस की बात आती है. तो चार्जेस की बात करने को जाओ तो कुछ पैकेजेस हैं, 1 से 5 तक अलग, 5 लोगों तक, फिर 5 से 10 तक अलग, ऐसे ही. तो वो डिपेंड्स है कि आपका कितना बड़ा ग्रुप है, आपके पास टाइम कितना है, आपको क्या क्या देखना है. फ़िलहाल अभी यहाँ पे बहुत ज़्यादा बारिश हो गई है और 8 या 10 दिन से ही बारिश खुली है यहाँ पे. नहीं तो लेक का पाणी अभी भी बहुत बढ़ चुका है. तर अशा अवस्थेमध्ये जर का लोक लोणारला विदाऊट गाईड फिरले आणि जर का कुठे हरपले किंवा काही, तर मग ते ॲज अ गाईड म्हणून चांगलं वाटणार नाही मला. आणि मी बाकीच्या कुठल्याच याचं उदाहरण माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये आजपर्यंत दिलेलं नाही आणि यानंतर कधी देणार नाही. मी तुम्हाला माझी गॅरंटी देऊ शकतो फक्त, कारण मला याच्यामध्ये 13 वर्ष होऊन गेलेली आहेत. आणि माझे एक गुरु होते या फील्डमध्ये, स्वर्गीय श्री सुधाकर बुगडाणे सर. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांचा उल्लेख हा मी करतो. लोकांना वाटतं की हा काय बोल बच्चन आहे, परंतु मी त्यांना खरोखर मनापासून गुरु मानतो आणि माझे ते गुरु होते. आणि त्यांच्यामुळेच मी 13 वर्ष हे गाईडचं काम करू शकतो आहे आणि यापुढे पण करत राहील. सो तुम्हाला मिसगाईड करून मला काहीही मिळणार नाही. सो मी तुम्हाला एकच रिकमेंड करेन की जी 1.5 दिवसाची माझी फी असेल तर ती तुम्ही देताना बिलकुल हिचकिच करू नये, असं मला खूप मनापासून वाटतं. देखिए मित्रों, आप लोनार में आते हो ना, तो आप ये मत सोचो कि 1.5 दिन की
इसकी फ़ी इतनी इतनी क्यों है। आपको ये पता चलेगा 1.5 दिन घूमने के बाद मेरे साथ कि लुनार अजंता और येल्लोरा में से बहुत ज़्यादा अलग आहे। बघा मित्रांनो, कसं असतं की अजंठा, वेरूळ हे जे आहे हे नो डाऊट गाईड घेऊन बघण्यासारखे आहेत 100%. पण मग इथे आल्यानंतर तुम्हाला काय होतं, इथे आल्यानंतर तुम्ही विचार का बरं करता गाईड करायसाठी, हा एक प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की लोणार लेकबद्दल जे व्हिडिओज आहे यूट्यूबवर ते पाहून तुम्ही येता. आता परवाच कोणीतरी सांगत होतं बोलता बोलता की कोणाचे तरी व्हिडिओ आहेत यूट्यूबवर, आम्ही ते पाहून आलो, आम्हाला गाईडची काही गरज नाही आहे. आणि दुसरी गोष्ट सुरू होते मग ChatGPT AI. म्हणजे तुम्हाला ह्युमन टच नको आहे का. आणि जर का आमचं सर्वाईव्ह याच्यावरच असेल तर, म्हणजे तुम्ही समजा एक्झाम्पल संभाजीनगरवरनं येत आहे, ठीक आहे, शेगाववरनं येत आहे, मुंबईवरनं येत आहे, पुण्यावरनं येत आहे, तर तुम्ही गाडी करून येत आहे, तर तुम्ही गाडीला पैसे देणार, इथे राहणार म्हणजे तुम्ही हॉटेल बुक करणार, त्यांना पैसे जाणारच आहे, ते आवश्यकच आहे. मग गाईड का बरं करणं आवश्यक नाही. जी तुम्ही विकिपीडियावर माहिती वाचता, मी तुम्हाला सांगतो 80% माहिती खोटी असते त्याच्यावर. आता या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवणार नाही, कारण लोणारचा उल्लेख जो आहे हा प्रत्येक ग्रंथामध्ये आहे. ऋग्वेदापासून तर प्रत्येक ग्रंथामध्ये लोणारचा उल्लेख आहे. तर तुम्ही चेक करा. आणि तुम्हाला जर खरी माहिती पाहिजे असेल तर मलाच बुक करा, कारण माझी स्वतःची एक वेबसाईट देखील आहे lunarlakeguide.com. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8888264934. अगर आपको सच्चे में लोनार लेक आना है तो उसके पहले आपको 2 चीज़ें करना बहुत ज़रूरी है. एक तो आपको मुझे बुक करना होगा. इसमें आपके 2 फ़ायदे हैं कि मैं आपको बेस्ट प्लान करके दूंगा कि क्या क्या है लोनार में देखने जैसा, और सिवाय लोनार लेक के, और आपने कहाँ मतलब स्टे करना चाहिए, तो इसकी जानकारी भी मैं आपको दूंगा. और सबसे ज़रूरी और एक बात है कि मुझे पता है कि ये वीडियो थोड़ा लंबा हो गया है, लेकिन एक काम करिए, ये वीडियो को आप सोशल मीडिया पे अपलोड कर दीजिए. मैं चाहता हूँ कि लोगों को सच्चाई पता चले. मैं ये भी चाहता हूँ कि लोनार लेक देखने के लिए वैसे दूर दूर से लोग आते हैं, तो और दूर दूर से लोग आएँ, लेकिन जिनमें अगर किसी में गाइड करने की क्षमता है तो गाइड ज़रूर करें, क्योंकि यहाँ पे भी गाइड कंपलसरी है. लोग करते नहीं वो अलग बात है, फिर नीचे जाके वो भटकते हैं. मैं आपको बताता हूँ कि जो ट्रैक है लोनार लेक का वो टोटल अराउंड 7 किलोमीटर्स का है और ऊपर 5 पॉइंट है. तो कम से कम ये देखने के लिए 8 या 9 घंटे की ज़रूरत होगी विथ इन्फॉर्मेशन. मैं ये मेरे बारे में बोल रहा हूँ, ठीक है. तो उस हिसाब से कैटेगरिया है. तो आप ऐसे भी कर सकते हो कि अगले दिन आ सकते हो, पहले दिन फिर ऊपर के पॉइंट्स, और नेक्स्ट डे मॉर्निंग ट्रेक, ऐसा भी हो सकता है. तो वो क्या होता है ना कि जैसे आप लोनार आने का प्लान करोगे, आप मुझे पहले फ़ोन करके बता देना. और अभी 1 महीना पहले, 2 महीने पहले, क्योंकि अभी दिवाळी आने वाली है. दिवाळी येते मित्रांनो आता. तर दिवाळीच्या सीझनमध्ये जवळजवळ 3-3.5-4 महिने तुम्हाला गाईड मिळणं कठीण आहे, आणि चांगला गाईड मिळणं कठीण आहे. आणि माझं कसं आहे की मी तुम्हाला असिस्टंट गाईड देतो सोबत, जो की तुम्हाला पूर्ण खालचा परिसर दाखवेल, आणि मी तुम्हाला स्वतः वर्षे पण दाखवेल. मी तुम्हाला परत माहिती देईल खालची वगैरे. याच्यामध्ये तुमचा डबल फायदा आहे, ठीक आहे. तर जास्त विचार न करता यायच्या आधी आत्ता मला बुक करा आणि लोणारला या आणि बिनधास्त लोनार लेक आणि परिसर बघा. आणि चॅनलचं नाव आहे
लुनार लेक चैतन्य कायंदे, आणि याच्यावर आम्ही सुरू केलेला आहे लुनार दर्शन नावाचा एक छोटासा कार्यक्रम, ज्याच्यातून फक्त सत्य बाहेर पडतं. ठीक आहे, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि थोडा व्हिडिओ हा मोठा झाल्यामुळे मला माफ करा, पण हे करणं आवश्यक होतं. हा व्हिडिओ प्रत्येक सोशल मीडियावर गेला पाहिजे असं मला वाटतं. हाच नाही, माझे जेवढे व्हिडिओ आहेत तेवढे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.